छान. आज आपण अगदी सोपा, छोटासा असा समाज शिकणार आहोत. आणि आपण सगळेजण समर्थांचे शिष्य किंवा गजानन महाराजचे शिष्य, गोंधळ महाराजचे शिष्य असं काहीतरी स्वतःला समजतो. तर त्या शिष्याने कसं असायला हवं याच्या खुणा आजच्या समासामध्ये आहेत. नाव दिलं आहे महंत लक्षण. त्यामुळे शिष्य कसा असतो, महंत कसा समर्थांचा असायचा, आणि आपण आता कसं असलं पाहिजे, आपल्या वागणुकीचे नियम या समासामध्ये घालून दिलेत. आणि त्यामुळे आपण आपलीच परीक्षा घ्यायची की आपण त्याच्यामध्ये किती % उत्तीर्ण होतो आहे किंवा आहोत. आणखी एका पद्धतीने या समासाकडे बघायचं म्हटलं तर लहानपणापासून मी संघ परिवारात लहानाची मोठी झाली. माझ्या माहेरी आणि सासरी संघाची मंडळी होते. त्यामुळे संघाचा प्रचारक कसा असतो त्या प्रचारकाचं वर्णन म्हणजे आजच्या समासातल्या महंताचं वर्णन आहे. अगदी आजही आपल्याला असं लक्षात येईल की जे नवीन प्रचारक म्हणून जाणारी मंडळी आहेत त्यांनासुद्धा खरं तर तरुण असतात, पण तालुका पातळीवर जोपर्यंत ते प्रचारक म्हणून काम करतात त्यांना इतकी आवश्यक असणारी मोबाईल नावाची गोष्ट मिळत नाही. आणि तरी देखील ते उत्तम प्रकारे आपल्या जबाबदारीचं जे काम दिलेलं आहे, आपण जी जबाबदारी घेतली आहे ते काम ते चांगल्या पद्धतीनं करतात. आपण असा विचार करू शकतो की एक तासोनतास आपल्याला मोबाईल नाही मिळाला तर आपल्याला किती गडबड होते आपली, की काहीतरी आपलं चुकतं आहे असं सारखं आपल्याला वाटायला लागतं. आणि या मुलांना 2 वर्ष 3 वर्ष काम करत असताना मोबाईल मिळत नाही आणि तरी देखील त्यांना हे काम करायचं असतं. तर याची कल्पना आपण करू शकू. हा एक उदाहरण म्हणून मोबाईलचं दिलं. तर हा प्रचारक किंवा हा महंत कसा असतो, अगदीच समानार्थी शब्द म्हणायचा झाला तर अगदी निस्पृह असं ज्याचं वर्णन करता येईल की सगळं करायचं पण आपलं नाव कुठे होईल असा विचार पण करायचा नाही. नेहमी उदाहरण दिलं जातं की झाड आपल्याला दिसतं, झाडाची फळं फुलं किती उंच वाढलं, किती सावली देते, असं सगळं झाडाचं वर्णन आपण करू शकतो. परंतु जे ते झाड ज्या मुळांवर उभं असतं ती मुळं दिसतसुद्धा नाहीत. किंवा एखादा टॉलेजंग टॉवर आपल्याला दिसतो, आपण अगदी मान उंच करून त्या टॉवरची उंची पाहतो, वा वा काय छान बांधलं आहे अमकं तमकं. परंतु त्याच्यासाठी खाली जे खोल खणलेलं असतं ज्यावर तो उभा असतो त्याच्याबद्दल कोणी दिसतच नाही, कोणी विचारच करत नाही. तसं जणू काय होतं की कार्य दिसतं, कार्यकर्ता जो आहे तो दिसता कामा नये. आज आपल्याला असं वाटतं की जो कोणी करत नसणारा सुद्धा क्रेडिट घेतो, तर करत असणारा मी केलं असं म्हणणं स्वाभाविकच आहे. तर या महंताची, निस्पृहाची, प्रचारकाची पहिली खूण काय, तर खरोखरच हा कार्यरत असतो, कार्यमग्न असतो, पण आपलं नाव कुठे येण्याचा किंचितसा सुद्धा तो प्रयत्न करत नाही, किंबहुना ते नाव आलेलं त्याला आवडतच नाही. ही महत्त्वाची खूण लक्षात घेऊन आपण ह्या समासाचा अगदी छोटा 19 ओव्यांचा समास आहे. सगळी यादी गुणांची, महंताच्या गुणांची दिलेली आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये सांगितलं आहे की हे सगळे गुण ह्या आपल्या श्रीरामाजवळ होते. आणि त्यामुळे श्रीरामाची आपण कास धरावी की आपल्याला हे सगळं मिळेल. जिथे हे सगळे गुण एकत्रितरित्या दिसतात त्या श्रीरामाचा विचार करावा असं शेवटच्या ओळीमध्ये सांगून समर्थाने आपलं जे परमदैवत श्रीराम आहे त्याचा उल्लेख केला आहे आणि हा समास संपवला आहे. आपण पण पाहूया या एवढ्या 18 ओव्यांमध्ये समर्थ काय काय आपल्याला सांगतात. तर आत्ता म्हटलं तसं तो प्रचारक आहे, निस्पृह आहे, महंत आहे. एकांतात राहण्याची त्याला आवड आहे. किती विरुद्ध वाटेल आपल्याला, समाजामध्ये काम करणारा आहे परंतु एकांताची आवड असणार आहे. दोन्ही गोष्टी आवडल्या पाहिजेत. लोकांतामध्ये राहून लोकांच्यामध्ये काम पण करता आलं पाहिजे नाही, पण त्या कामासंबंधीचं जे चिंतन आहे, मनन आहे, जे काही आपल्याला ठरवायचं आहे त्यासाठी एकांताची पण गरज आहे. खूप कामाचा व्याप वाढवणारा पण आहे परंतु व्यापात अडकणारा पण नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तम वक्तृत्व आहे त्याच्याजवळ. आपला मुद्दा पटवून देता यायला हवा अशी त्याच्याजवळ स्वाभाविकच पूर्णपणे त्यांनी ती मिळवलेलं आहे. सगळेजण काही जन्मतः ही गोष्ट नसते, परंतु जसं आपण नेहमी म्हणतो की आमच्या तरुणपणी शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यानमालाच असायच्या गावोगाव आणि आम्ही मंडळीने
तुमच्यापैकी पण अनेकांनी अनुभवलं असेल की आपण अगदी तरुणपणानं शिवाजीराव भोसल्यांची व्याख्यान ऐकायला जायचो. आणि मला आठवत आहे टी व्हीवरती त्यांची मुलाखत होती आणि मुलाखत घेणाऱ्यांनी त्यांना विचारलं होतं की असं कसं तुम्हाला वक्तृत्व मिळवता आलं. तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ना, ते उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. ते म्हणाले, मी तसं म्हटलं तर मनमाडचा, पण कॉलेज महाविद्यालय शिक्षण घ्यायला त्या काळामध्ये मी पुण्याला आलो आणि पुण्याला 4 वर्ष मी राहिलो. त्या 4 वर्षामध्ये रोज सकाळी वर्तमानपत्र आलं की बघायचं की पुणे शहरामध्ये कुठे कुठे काय काय कार्यक्रम आहेत आणि त्यातला एखादा तरी कार्यक्रम रोज 365 गुणिले 4 इतकी चांगली चांगली व्याख्यानं मी ऐकली आणि त्या श्रवणाने मी वक्तृत्वासारखा हक्काला गुण आत्मसात केला. तर हे मिळवता येणारी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा जो महंत आजचा आहे त्याच्याचं उत्तम वक्तृत्व असलं पाहिजे असं म्हणतो. समर्थांच्या वेळेची गुणांची यादी आपल्याला ह्याच्यात दिली आहे. त्यामुळे ग्रंथलेखन याचा पण विचार समर्थांनी केला. आज की आपल्याला ग्रंथलेखन याच्यामध्ये या महंताचा वेळ जायला हवा असं म्हणता येणार नाही, कारण खरंच आहे की आता सगळी उपलब्ध आहेत गोष्टी आपल्याला. त्यामुळे सहज आपण एखाद्याचं पटकन फोटो काढतो, त्याचं प्रिंटआउट काढतो आणि ते आपण आणून आपल्या फाईलला लावतो. ते आता काही लेखनासाठी वेळ काढावा लागणार नाही. परंतु ह्या महंताच्याबद्दल समर्थांनी जे गुण सांगितले त्याच्यामध्ये ग्रंथलेखन हा गुण सांगितला. आणि समर्थांचे जे सगळे शिष्यगण होते त्यांनी इतक्या प्रकारचे ग्रंथ लिहिले, त्यांची यादी जर आपण पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की खरोखरच निरनिराळ्या म्हणजे 10-10 वेळा 15-15 वेळा दासबोध त्या प्रती काढाव्या लागायच्या ना. त्यामुळे असे ग्रंथ लिहून ठेवले जायचे असं दिसेल. दुसरं म्हणजे आपण जे करतो आहोत ते सगळ्यांना आवडावं. आता अशा कुठली गोष्ट अशी नसते की सगळ्यांनाच ते आवडेल. आपल्याला घरात अनुभव असतो बघा. आपण आईच्या भूमिकेतून विचार केला तर घरात आपण पदार्थ करणारा सगळ्यांनाच हे आवडतं असं नाही. आमच्या लहानपणी असं व्हायचं. आता एकच किंवा 2च मुलं असतात तर त्यांच्या आवडीचा आपण विचार करतो. आम्ही 4-4 भावंडं आला गेला सगळी मंडळी होती. त्यामुळे आम्हाला असं घरातून सांगितलं, आज आता शिरा केलाय ना, आज हाच खायचा बरं का, गोड आवडत नाही म्हणायचं नाही. मग कधी तिखट सांजा केला असला की ते पण म्हणायचं की असं म्हणायचं नाही, आज तो ते खायचं. तर असं दुसऱ्यासाठी आपण करायचो. असं या महंताच्या बाबतीमध्ये पण असलं पाहिजे की सगळ्यांना ते आवडणारं, ते जे की तो सांगतोय ना ते सगळ्यांना आवडणारं असलं, किंवा ते निदान सुरुवातीला कोणी जरी त्याला विरोध करत असलं तरी विचारांते हा जे काही मत मांडतोय ते बरोबर आहे असं लोकांचं झालं पाहिजे. जे तो काही आपण असे ठावे ते तो काही हळूहळू शिकवावे असं हा महंत करतोय. शहाणे करावी जन, पतित करावे पावन, सृष्टीमध्ये भगवत भजन वाढवावे. कशासाठी हा सगळा एवढा हे करायचं आहे, लोलाला सांभाळायचं आहे ते पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. आणि एवढं करून थांबले नाही तर महंत करावे असं पण म्हटलं आहे की आपण करायचं आणि इतरांनी ऐकायचं. म्हणजे फक्त आपण आपले श्रोते किंवा आपले अनुयायी वाढवायचे असं नाही करायचं आहे, तर आपल्यासारखे आणखीन महंत बनवायचे. म्हणून समर्थांनी या समासात आपल्याला महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना देशी. आणि नाना देशी, आता त्या काळामध्ये नाना देशी म्हणजे काही परदेशाचा हा विषय असेल असं नाही, पण समर्थांनी भारत पर्यटन केलं होतं. त्यामुळे ठिकठिकाणी जिथे जिथे मठस्थापना झाली तिथे तिथे जागोजागी विखरावे, जागोजागी पसरावे असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. एकूण समाजाचं संघटन करायला हा महंत उपयोगी पडतो याचा विचार केला आहे. खूप लोक जवळ करावेत, सगळ्या लोकांचा विचार करावा, लोकांना काय पटेल असं सांगावं, मराठा ते तुका मिळवावा अशा पद्धतीने विचार केला आहे. सकळ लोक एक करड्या असं समर्थ वारंवार सांगतात. आता सकळ लोक एक करड्या म्हणजे काय, तर एक मताने सगळ्यांनी चालायला पाहिजे. याच्यासाठी सगळ्यांना एकत्र करावं, सगळ्यांना पटवून द्यावं, योग्य असेल तो मुद्दा सगळ्यांच्या मनाला पटेल असा सांगावा आणि लोकांनी त्याप्रमाणे आचरण करावं असं सगळं महंताने लोकांशी वागावं. दुसरं असं की सगळ्यांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे. ह्या महंतांनी आपल्यात आणि या आपल्या जे कोणी अनुयायी आहेत त्यांच्यात अंतर राहील असं वागू नये, त्यांच्या बरोबरीने राहावं. म्हणजे मग आपलं काय जे काही आपण सांगतोय ते सगळ्यांना मान्य होतं. आपण जर वेगळे राहिलो तर लोक आपलं ऐकणार कसं, हे जरा
वरचेच दिसतात असं नाही. तर महंताने सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावं, नव्हे त्यांच्या बरोबर आपण राहावं. सकळ लोक एक करावं म्हणजे काय, तर महंतांनी सर्वांच्या बरोबर राहावं. मुलाच्या चालीने चालावे, मुलांच्या बोलीने बोलावे, असं समर्थ म्हणतात ते या अर्थाने, की या सगळ्या शिष्य समुदायांना, या सगळ्या अनुयायांना, या सगळ्या आपल्याबरोबर काम करणाऱ्या मंडळींना आपल्याबद्दल एक आपलेपणा वाटला पाहिजे. हे कोणीतरी वेगळे, हे कोणीतरी वरचे, हे काय आम्हाला कुठे घेणारच आहेत, हे काय ठरवतील तसंच वागणार, असं आपल्याबद्दल बोललं जाऊ नये. बी व्ही चिपळूणकर हे महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक मंडळात होते, संचालकच होते. आणि ते जेव्हा समर्थांबद्दल बोलत असत, म्हणजे कदाचित मी यापूर्वी बोलले असेल, आत्ता जो पत्रद्वारा दासबोध अभ्यास आपण अभ्यासतोय किंवा त्याचं खूप नाव सगळ्यांना माहिती आहे. ही जी सुरुवात झाली ती द्वावा केळकर या पुण्यातल्या एका शिक्षकाने केली होती. एक 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि का सुरुवात झाली त्याचं कारण पण असं झालं, की ते शिक्षक होते. जूनमध्ये शाळा सुरू झाली. शिक्षकाला एक सवय असते, शाळा सुरू झाली की पहिल्या दिवशी वर्गामध्ये सुट्टीत काय केलं असा मुलांना प्रश्न विचारायचा. तसा प्रश्न द्वावा केळकरांनी विद्यार्थ्यांना विचारला आणि मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्या काळात केवढे संस्कार वर्ग आणि शिबिरं नव्हते. काय मुलं सांगणार, मामाच्या गावी गेलो होतो, मावशीच्या गावी गेलो होतो असंच सांगणार, किंवा मग काय सायकल शिकलो, किंवा काय 1-2 पुस्तकं वाचली, या पलीकडे काय सांगणार. पण एका मुलाने काहीतरी वेगळंच सांगितलं आणि एका मुलाने मी बायबलचा अभ्यास केला असं सांगितलं आणि बायबलचं सर्टिफिकेट आणून दाखवलं, की मी सुट्टीमध्ये बायबलचा अभ्यास केला आणि ते सर्टिफिकेट बघितलं आणि बायबलचा अभ्यासक्रम त्यांनी मागून घेतला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ही जी परीक्षा आहे ही केवळ प्रचार प्रसारासाठी आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न आहेत, प्रश्न दिले, त्याच्यासमोर उत्तर पण दिले, त्याच्यावर नुसतंच टिक करायचं आहे. आणि एवढ्या 5-50-100 प्रश्नांची उत्तरं नुसतीच ऑब्जेक्टिव्ह टाईपचे अशी दिली की सर्टिफिकेटच मिळून जात आहे. आणि मग त्यांची चक्र सुरू झाली की अरे आपण आपल्या धर्माच्या ग्रंथांचा अभ्यास असा का करून घ्यायचा नाही. आणि त्यावेळेला मी आत्ता ज्यांचं नाव घेतलं, महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक जे व्ही चिपळूणकर होते, त्यांच्याकडे ते गेले. आणि द्वावांनी त्या काळामध्ये VRSची व्यवस्था नव्हती, परंतु चिपळूणकरांनी या कामासाठी द्वावांना ती VRS दिली आणि हा पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचा अभ्यासक्रम द्वावांनी तयार केला. थोडंसं आपण विषयापासून दूर गेलो, पण मला विषय सांगायचा हा की असं आपल्याला जे करायचं आहे, लोकांसाठी करायचं आहे, त्याच्यासाठी स्वतःचं काहीतरी ओतून करावं लागतं. मग आपण त्यांच्यामधले आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. तर चिपळूणकर असं म्हणायचे की समर्थांचं सगळं वाचला, अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या तोंडी उद्गार निघाले की हे समर्थ आहेत ना, हे आमच्या डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे शिक्षणाच्या डिपार्टमेंट्स आहेत. म्हणजे काय, तर उत्तम लोकशिक्षक ज्याला म्हणू, असे लोकशिक्षक म्हणजे समर्थ आहेत. आणि म्हणून त्यांनी इतका बारकाईनं विचार करून आपला नेता कसा असावा, महंत कसा असावा, या पद्धतीचे मुद्दे आपल्यासमोर मांडलेत. खरं तर हा जो विषय आहे ना, हा वेगवेगळ्या ठिकाणी यापूर्वी आलेला आहे किंवा ह्याच्यानंतरसुद्धा. म्हणजे आपल्याला याच दशकामध्ये एक 10वा समास निस्पृह वर्तणुकीचा शिकायचा आहे. तर तो पाहताना आपल्या लक्षात येईल की हे महंताचे जे गुण सांगितले आहेत ना, ते तिथे परत आपल्याला लागणार आहे. किंवा पुढे सुद्धा 18व्या दशकामध्ये पुन्हा निस्पृह शिकवण नावाचा एक धडा आहे. निस्पृह वर्तणूक, निस्पृह शिकवण, या दोनही ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे महंताचे जे गुण आज आपण पाहणार आहोत ते पुन्हा आपल्याला लागणार आहेत. आणि आणखीन एक 14व्या दशकातला पहिला समास पण आपल्याला याच नावाने पाहायचा आहे. तेव्हा पण आपल्याला ह्या महंताचे गुण लागणार आहेत. पुन्हा प्रश्न असा की मग समर्थांनी हा दासबोध असा काय विखुरलेला लिहिला का, जसं सुचेल तसं लिहित गेले का, तर तसं नाही. आपल्या एक लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांनी तो विषय मांडलेला आहे. परंतु काही ज्या कॉमन गोष्टी आहेत, म्हणजे महंत कसा असावा ह्याच्यासाठी जी लक्षणं सांगितली आहेत ती त्या निस्पृह वर्तणुकीत पण असणार आहेत. पण निस्पृह शिकवण असेल तर आपल्या शिष्याला ते कसं शिकवायचं, वर्तन असेल तर आपलं वर्तन कसं असलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला मध्येच असं लक्षात येईल की अरे हा समाज सांगता सांगता शिवाजी महाराजच सांगून झाले, हा समाज सांगता सांगता आपल्याला स्वतःचं त्यांनी आत्मचरित्रच सांगून टाकलं. अशा पद्धतीनं त्या एकेका ठिकाणी त्या गुणांची जी यादी आपण वाचली की आपल्याला त्यातलं वेगळेपण काय आहे ते कळतं. समर्थ आपल्या या महंताचं हे सांगताना एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. एके ठाई बैसोनी राहिला तरी मग व्यापाची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. नेहमी आपण ही ओवी म्हणतो आणि हे आपल्या पण लक्षात येतं, एके ठाई बैसून राहिला मग काहीच होणार नाही, ठप्प काम. पण जर का तो हिंडला, 4 ठिकाणी गेला, वेगळे वेगळे लोक मिळाले, तर मग आपला
कामाचा पसारा वाढेल आणि मग आपला मुद्दा लोकांना पटवता येईल. लोक बहुत शोधावे जे म्हटलं आहे ते या अर्थाने शोधायला पाहिजे. किंवा मग अशी जो एकांत आणि लोकांत असं दोन्ही आपण पाहतो तर यासाठी आहे. एकांतात पण राहायला पाहिजे, लोकांतात पण राहायला पाहिजे. आधी केलं मग सांगितलेलं असं पण असलं पाहिजे. आपण न करता आपण दुसऱ्याला काही करायला सांगितलं तर दुसरं आपलं ऐकणारच नाही. त्यामुळे आपण स्वतः करावं आणि इतरांकडनं करून घ्यावं असं पण ते आपल्याला सांगतात. दुसरं असं की लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्यात आणि लोकांचे अधिकार पण लक्षात घ्यावेत. कोण कुठल्या खुर्चीवर नेमका आहे आणि तिथे आपल्याला नेमकं कशा पद्धतीनं सांगायला हवं तो अधिकार पाहून तसं काम त्याच्याकडून करून घेतलं पाहिजे असं पण ते सांगतात. महंतांनी उपाधी लावून घ्यावी, काहीतरी कामं स्वतः लावून घ्यावीत, इतरांकडनं करून घ्यावीत, व्याप वाढवावा आणि हे सगळं करताना आपलं जीवन अत्यंत संतुलित ठेवावं. उत्तम दिनचर्या असावी. दिनचर्येबद्दल आपण नेहमीच म्हणतो की खरोखर ज्याचं असं अत्यंत नियमित वागणं असतं, ज्याची दिनचर्या उत्तम असते त्याची चर्या दीन होत नाही. आणि हे आपल्याला पाहायला मिळतं. साधारणपणे लक्षात घ्या की अत्यंत ज्याची उत्तम प्रकृती आहे आणि जो असा दीर्घायुष्य आहे त्याच्या आपण जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला कळतं की त्यांचं जीवन अत्यंत नियमित आहे. त्यांच्या राहण्या जेवण्याच्या सवयी अत्यंत चांगल्या आहेत आणि म्हणून त्यांची शारीरिक क्षमता पण उत्तम राहिलेली दिसते. हा पण विचार समर्थांनी 18 ओव्यांमध्ये महंतासाठी करून दिला आहे. आपण जर नीट राहिलो नाही तर आपण कुठल्या ह्यांनी बाकीच्यांना सांगणार, म्हणून ते आपल्याला सांगतात. आठवण होते शंकर श्रीकृष्ण देव या समर्थ भक्तांची. हे समर्थ भक्त आहे ना समर्थ हृदय असं म्हटलं जायचं. शिवथरगीत आपण ज्या ज्या गोष्टी आलेल्या त्यांना सगळ्यांना माहिती असेल की आपल्या कल्याण मंडपातच या शंकर श्रीकृष्ण देवांचा एक छान पुतळा आहे आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे त्यांची प्रत्यक्ष जरी त्यांना आपण हे केलं नसलं तरी समर्थ हृदय असणारे हे शंकरदेव म्हणजे कोण. तर यांचा उल्लेख मी का करते तर याचं कारण आपल्याला लक्षात येईल की गोपाळकृष्ण गोखले यांचे ते सचिव होते. आणि गोपाळकृष्ण गोखले हे तर राजनीतिज्ञ, त्यावेळीची जी काँग्रेस होती त्या काँग्रेसमध्ये काम करत होते आणि त्यांना महंत लक्षणांची म्हणजे खरं तर राज्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता कसा असावा याची यादी हवी होती. म्हणून यांनी शंकरकृष्ण देवांना असं म्हटलं. आता ते तर सचिव आहेत त्यामुळे त्यांना ते एक आज्ञा म्हणून सुद्धा काम सांगू शकत होते, पण त्यांनी त्याला असं म्हटलं की तुम्ही दासबोध इतक्या वेळा वाचल्या आहेत, समर्थांचं चरित्र इतक्या वेळा वाचल्या आहेत, तुम्ही समर्थांचे एका अर्थाने अनुयायी आहात, तर मलाही महंताची लक्षणं हा कार्यकर्ता कसा असावा, आपल्या काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असायला हवा यासाठी लिहून द्या. आणि मग शंकर श्रीकृष्ण देवानी ही महंताची जी लक्षणं आहेत तीच सगळी लक्षणं या गोपाळकृष्ण गोखल्याला दिली असा उल्लेख आपल्याला चरित्रामध्ये सापडतो. तेव्हा कळतं की हे सगळे कार्यकर्त्याची लक्षणं आहेत. एकराजी रानडे यांचं जसं आपल्याला पुस्तकात दिसतं की त्यांनी कार्यकर्ता कसा असावा इतकं सुंदर हे केलेलं आहे. सेवा साधना नावाचं त्यांचं पुस्तक आहे आणि कार्यकर्ता कसा असावा अगदी हीच महंत लक्षणं समर्थ ज्या पद्धतीने सांगतायत त्याच लक्षणांचा विचार एकराजी रानड्यांनी पण त्या सेवा साधना पुस्तकात केलेला आपल्याला दिसतो. आणि खरोखर या सगळ्या बळावर समर्थाने एवढे 1100 मठ, 1400 महंत किंवा जवळजवळ 300 त्या काळामध्ये कीर्तनकार निर्माण केले असं आपल्याला दिसेल. एकूण भारतभरची जी काही तत्कालीन परिस्थिती होती त्या परिस्थितीला या सगळ्याची गरज होती असं म्हणायला हरकत नाही. या समासाचा विचार करताना आज आपल्याला जर महंत कसा असला पाहिजे तर महंतांनी प्रवचनाद्वारा, कीर्तनाद्वारा, प्रवचनाद्वारा हे विषय लोकांपर्यंत पोचवले पाहिजेत. परवाच प्रवचन शब्दाचा अर्थ कुणीतरी मला विचारला तर मावशींनी वंदनीय मावशींनी प्रवचन शब्दाचा अर्थ सांगितला. त्या म्हणतात प्रकर्षेण वचना. प्रकर्षेण वचना म्हणजे काय तर प्रकर्षाने म्हणजे महत्त्वाच्या गोष्टीचं जे काही वचन आहे, बोलणं आहे ते आपण आपल्या ह्याच्यात आलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक असलंच पाहिजे, बरोबर आहे. तो जो विषय जो काही आपला प्रवचनाचा असेल त्याच्यामध्ये धार्मिक आध्यात्मिक विषय असणारच आहे, पण त्याच्या जोडीला राष्ट्रीय विचारसुद्धा त्यात असला पाहिजे. जसं का आपण नेहमी अभयांचं उदाहरण घेतो
की आपल्यांच्या प्रवचनात कीर्तनामध्ये आपल्याला दिसतं कुठेतरी त्यांचं ते सगळं पौराणिक संदर्भ असू देत, पण तो राष्ट्रीय विचाराशी जोडलेला आपल्याला दिसतो. तर त्याची आवश्यकता आहे प्रवचनामध्ये, ती गोष्ट महत्त्वाची आहे. आणि तीच समर्थाला या महंताकडून अभिप्रेत आहे की तुम्ही जे कीर्तनाच्या द्वारा प्रवचनाच्या द्वारा लोकजागृती कराल, ती लोकजागृती करताना केवळ पुराणातल्या कथा अशा किंवा धार्मिक आध्यात्मिक कथा एवढ्याच सांगायच्या नाहीत, तर राष्ट्रीय जीवनाशी त्या जोडल्या कशा जातील ते आपल्याला सांगायचं आहे. कधीकधी मला असं वाटतं की आजसुद्धा म्हणजे मावशींच्या वंदनीय मावशी केळकरांच्या वेळेला स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस होते, त्यामुळे स्त्रिया स्वयंपाकघर माझघरापर्यंतच होत्या. आणि त्यामुळे त्यांच्या वेळेला ना त्यांना असं वर्तमानपत्र वाचायलासुद्धा 4 जणींना आजूबाईच्या मंडळींना ते एकत्र बोलवत असत आणि काय चालू आहे सध्या देशामध्ये असं त्या वर्तमानपत्र वाचून सांगत असत. मला वाटतं काळ जरी असा बदलला असला तरी आज पुन्हा या सगळ्याची गरज आहे की काही जे विशेष साप्ताहिक आहेत, म्हणजे आता विवेकसारखं साप्ताहिक आहे, त्याच्यामध्ये येणारे जे लेख आहेत ते असं आपल्या सगळ्यांनी ना खरोखर एकत्र येऊन त्याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे, वाचले गेले पाहिजेत. आणि नेमकं काय आहे आज जे आपल्याला दिसतं ना की एखाद्या व्हॉट्सॲपवर एखादी गोष्ट येते आणि लगेच थोड्या वेळाने येतं की हे खोटं होतं बरं का, हे कोणाला पाठवू नका. तर सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी आपल्याला या सगळ्याची मोठी गरज असते. आणि काय खरं आणि काय खोटं आपल्याला कळत नाही, तर त्याच्यासाठी विश्वासार्हता जिथे असेल त्या ते लेख वाचणं, त्या लेखकांचं लेखन वाचणं याची गरज असते. या महंतांनी ते लक्षात घ्यायचं आहे की आपण मिळालं आणि आपलं टाकलं असं नाही, आणि मग आपल्याचं अरे मी ते खरं खोटं जाणूनच घेतलं नाही, मी फार चौकशीच केली नाही. कालचीच गोष्ट होती, दौंडला काहीतरी फार मोठा मोर्चा निघाला आणि त्याचे फोटो यायला लागले आपल्याला. मला फार वाईट वाटलं आणि मग मी संबंधित एका मैत्रिणीला विचार, तिचं लगेच नाही नाही अगं ते खोटंच होतं. अरे मग ज्यांनी कोणी हे पाठवताना थोडासा विचार केला. महंताचं हे काम आहे की आपण, आणि ह्याची आता फार मोठी गरज आहे सद्यस्थितीमध्ये. असं उठसूट जे आपल्याला दिसतं आणि आपण ते फॉरवर्ड करायच्या बाजूला पडतो, तिथे आपल्याला समर्थांच्या महंत लक्षणाचा उपयोग होईल की आपण थोडंसं विवेकाने विचाराने काम केलं पाहिजे, त्याची सत्यासत्यता पडताळून पाहिली पाहिजे. आणि म्हणून दूरदर्शनवरच्या बातम्या किंवा रोज वर्तमानपत्रामध्ये जे जे काही येत आहेत ते त्याच्यावर विश्वास न ठेवता विश्वासार्हता असणारी जी लेखक मंडळी आहेत त्यांचे लेख एकत्र वाचणं आणि त्याच्यावरती विचार विवेक करून आपण एकमेकांना सांगणं हे महंताचं महत्त्वाचं काम आहे. आणि ते आजच्या काळामध्ये म्हणजे महंत लक्षणामध्ये आता समर्थांनी हे सांगितलं नाही, कारण त्यावेळेला हे नव्हतं, पण आज आपल्या असं लक्षात येईल की आपण महंत म्हणून घेत असलो, समर्थांचे शिष्य म्हणून घेत आहोत, तर आपल्याला हे काम केलं पाहिजे. अत्यंत सावधानतेनं आणि गुप्ततेनं लोककल्याणाचे सगळ्या गोष्टी करणं हे महंताचं काम आहे. लोकसंग्रह करणं म्हणजे लोकांच्या कल्याणाच्या गोष्टी करणं. आता हे जे लोककल्याणाच्या गोष्टी किंवा लोकसंग्रह यालाच खरं म्हणजे समर्थांनी राजकारण म्हटलं आहे. मी मागच्या वेळेसच आपला राजकारण हा समाज झाला त्याला समर्थांची व्याख्या आपल्याला म्हटली होती की भोवताली अनेक स्वभावाचे, अनेक कुवतीचे, अनेक क्षमतेचे लोक असतात आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रगतीपथावर न्यायचं आहे, सगळ्यांचंच कल्याण होईल अशा प्रकारचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि ते करणं म्हणजे राजकारण आहे. स्वतःची तुंबडी भरणं, स्वतःच्या पुढल्या 2-4 पिढ्यांचं काम होईल असा पैसा जमवणं, हे राजकारण त्यावेळेला अजिबातच मनातच नव्हतं कोणाच्या. तर राजकारण शब्दाचा अर्थ हा होता. तर आत्ता पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे महंताचं काम आहे की त्यांनी लोककल्याणाच्या गोष्टी करायच्या आहेत, लोकसंग्रह करायचा आहे, म्हणजेच राजकारण करायचं आहे. समर्थांना एकीकडे अध्यात्मज्ञान वगैरे सगळं ठीक आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर देशसेवा, समाजसेवा ही पण अपेक्षित होती. आपण नेहमी 4 माणसांचं उदाहरण, म्हणजे आणखीन 40सुद्धा असतील, परंतु 4 माणसं आपण 4 वेगवेगळ्या कालावधीमधली मुद्दाम नेहमीच घेतो. ते आपण जसं समर्थांचं नाव घेतो की समर्थांनी इकडे अध्यात्मज्ञान म्हणजे भक्तीचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग पण केला, योग मार्ग पण केला, देशपर्यटन केलं, अगदी कठोर साधना केली, प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन पण त्यांना झालं. या सगळ्या गोष्टी त्यांनी वैयक्तिकरित्या मिळवल्याच, पण त्याबरोबर धर्माचं, समाजाचं काम केलं असं आपल्याला
समर्थांच्या बाबतीत दिसतं. अगदी तसंच्या तसं आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या जीवनात पण दिसतं. म्हटलं तर त्यांना कालीमातेचं दर्शन ते म्हणतील तेव्हा होत होतं. असा काही ध्यानाचा अभ्यास त्यांचा झाला होता की ते नुसते शांत बसले की खरोखरच ते ध्यानात जात असत आणि कालीमातेचं दर्शन त्यांना होत असे. असं सगळं असून सुद्धा त्यांनी देशाचं काम केलं, धर्माचं काम केलं. त्यामुळे समर्थांचं असं हे म्हणणं आहे की ज्ञानोत्तर समाजसेवा किंवा ज्ञानोत्तर देशसेवा, तीच गोष्ट आपल्याला म्हणता येईल की अखंडानंदांचे शिष्य असणारे गोरवलकर गुरुजी, खरं तर ते रामकृष्ण मठामध्ये उर्वरित आयुष्य घालवायचे, पण त्यांनी एवढ्या मोठ्या संघटनेचं काम घेतलं, अखेरपर्यंत केलं. ही जी काही वैयक्तिक साधना, वैयक्तिक अगदी कैवल्य प्राप्ती आणि त्याच्याबरोबर देशसेवा, समाजसेवा असं आपल्याला दिसतं. आणि या तिघांप्रमाणेच आज आपले पंतप्रधान अगदी याच पद्धतीनं, खरं तर त्यांना काही मिळवायचं नाही आहे. म्हणजे सुरुवातीला जे मी 3 शब्द वापरले, प्रचारक, महंत, निस्पृह, हे सगळं यांच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे. आणि कधी तर असं वाटतं की खरंच आपल्याला लक्षात पण येणार नाही की ह्या पदावरून ते हळूच निसटतील आणि पुन्हा एकदा हिमालयात जातील आणि आपलं देशसेवेचं, समाजसेवेचं जे काही योग्य कार्य होतं ते केल्याशिवाय राहणार नाहीत, असं एक विश्वास थोडासा वाटतो. तर त्याचं कारण हेच आहे की हे समर्थन अभिप्रेत असणार आहे की आत्मज्ञान हे पण पाहिजे, त्याच्या जोडीला देशसेवा, समाजसेवा हा पण विषय पाहिजे. आता देशाच्या, समाजाच्या सेवेमध्ये निस्पृहता असायलाच हवी. आपल्या राजकारणाने देशसेवा, समाजसेवेमध्ये निस्पृहता काढून टाकली आणि आपल्या देशाची ही भयंकर परिस्थिती निर्माण झाली असं आपल्याला दिसेल. त्याच्यासाठी मग आपल्याला काही उदाहरणं वेगळी पाहावी लागतील की समाजसेवा, देशसेवा आणि त्याच्यामध्ये निस्पृहता, महंत कसा असतो तर त्याच्यामध्ये निस्पृहता असायला हवी. आपल्याला सगळ्यांना नानाजी देशमुखांचं नाव माहिती आहे. चित्रकूटला एवढं मोठं छान उभं केलं. माझा स्वतःचा अनुभव आहे. नानाजी देशमुख गेल्यानंतर आपल्या मुंबईतून एक रेल्वेची अख्खी गाडीभर प्रवासी म्हणजे आपण चित्रकूटला गेलो होतो. आणि मला खरंच उत्सुकता होती की ज्या ठिकाणी नानाजींनी एवढं कार्य केलं आहे त्या कार्याच्या ठिकाणच्या लोकांना खरंच नानाजी देशमुख किती माहिती असतील. आणि मी खरंच प्रामाणिकपणे सांगते, रेल्वे स्टेशनवर उतरलो, आम्हाला प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड दिलेलं होतं, ते आमच्या गळ्यात होतं. त्या कार्डवरती नानाजींचा फोटो होता आणि त्या प्रकल्पाची थोडीशी दोन माहिती होती आणि त्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. म्हणजे कोणी आम्हाला रस्ता चुकलो तर सोडेल तिथे, अशा पद्धतीने ते कार्ड आम्हाला दिलेलं होतं. आणि बस खूप उभ्या करतात. आता रेल्वेमध्ये असणारे एवढे हजारो प्रवासी आणि बसने आम्हाला त्यांच्या प्रकल्पावर जायचं होतं. त्या खूप साऱ्या बसेस लांबवर उभ्या होत्या आणि कोणत्या बसेसमध्ये आम्हाला प्रवेश मिळायचा तिथपर्यंत पायी जायचं होतं. तर मी वाटेत असणाऱ्या अगदी खेडूतांनासुद्धा किंवा कुठे पेरू विकणारे, बोरं विकणाऱ्या लोकांनासुद्धा तो हातातला हे दाखवत होते, आय कार्ड दाखवत होते आणि विचारत होते, आप इनको जानते हैं? तो खरोखर सगळेजण नमस्कार करू दे, इनको कौन नहीं जानता, ये तो हमारे भगवान है. हे ऐकल्यावर मला बरं वाटलं. आता हे जे नानाजींचं चित्रकूटचं कार्य आहे ते आपल्या लक्षात येईल की निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. त्यांनी जे एवढं काम उभं केलं, त्या चित्रकूटचं कायापालट ज्याला म्हणतो तसा केला, त्याचं कारण हे निस्पृहपणानं केलेलं काम आहे म्हणून आपल्याला ते दिसतं. कितीतरी लोकांची उदाहरणं देता येतील. पुण्यामध्ये स्वरूपवर्धिनी नावाची एक संस्था आहे, किशाकाका पटवर्धन आम्ही ज्याला म्हणायचो, त्या किशाकाका पटवर्धन ती सुरू केली. आजही ते सुरू आहे की झोपडपट्टीत राहणाऱ्या, अगदी रस्त्यावर असणाऱ्या मुलांचा रोज अभ्यास, रोज संस्कार घेणं, वर्षोनिवर्ष ते काम आपल्याला चालू आहे. का चालू आहे वर्षोनिवर्ष? निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. इथे जे काम करणारी लोक आहेत त्यांना काहीही कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे. एक डॉक्टर गोडबोले पती पत्नी आहेत, डॉक्टर आहेत आणि छत्तीसगडला बस्तर नावाचं म्हणजे जंगलातलंच गाव आहे. आता छत्तीसगड म्हणजे आपल्या लक्षात आलंच असेल की अशा ठिकाणी त्यांनी 13 वर्ष खेड्यामध्ये काढले. डॉक्टर म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेणारे म्हटलं तर लाखोनी काय कोटींनी पैसे कमावले असते, बंगल्या गाड्यांमध्ये राहिले असते, पण ते त्या बस्तरच्या ठिकाणी 13 वर्ष पती पत्नी राहिले आणि वनवासी आश्रमाचं त्यांनी काम केलं. केवळ निस्पृहपणे काम केलं म्हणून अशा प्रकारचं काम त्यांच्याकडून झालं. पिंपळीकर तर आपल्याला माहितीच आहेत. काही वेळा असं होतं की जवळची माणसं पण आपल्या लक्षात येते. 14 वर्ष आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या
मुरबाड आणि शहापूर तालुक्यामध्ये जी सगळी वनवासी किंवा असा भाग आहे, या भागामध्ये फिरती प्रयोगशाळा चालवण्याचं काम या पिंपरीकर सरांनी केलं. ही सगळी मंडळी यांची नावं जर घेतली तर आपल्याला कळेल. मला आठवत आहे एक ग्रामविकास प्रकल्प होता पेणजवळ, आणि वरती पेणच्या जवळ असलेल्या डोंगरावरती रानशेत म्हणून भाग होता. त्या ठिकाणी मी डोंगरावर चढून जायचं आणि तिथे वनवासी भागांमध्येच हा कार्यकर्ता पण राहायचा आणि आपल्या प्रपंचाबरोबर राहायचा. मानसी, महेश काळे, महेश काळे, मानसी काळे असे दोघं जण आणि लहान मुलगा पण होता त्यांना. ही तिन्ही मंडळी ग्रामविकास प्रकल्पासाठी अशी डोंगरावरती त्या वनवासी लोकांबरोबरच अक्षरशः ती जी सरकारने घरं बांधून दिली होती, म्हणजे एकच मोठी खोली, त्याला अशी अर्धी भिंत, म्हणजे त्या बाजूला एक खोली, ह्या बाजूला एक खोली, अशा पद्धतीचंच एक घर त्याला मिळालेलं होतं. आम्ही प्रत्यक्ष बघायला गेलो होतो. तो उंचीवर 1000 फुटा, म्हणजे खाली विहीर, त्या विहिरीचं पाण्याचं काय कळशी हंडा असेल प्यायच्या पाण्याचं, तो त्या मानसीला, महेशला सुद्धा डोक्यावर किंवा कमरेवरती घेऊन पाणी भरायला लागायचं. अशा खूप हालामध्ये दिवस काढून या लोकांसाठी, की आपलेच ते भाऊबंद आहेत, वनवासी असले म्हणून काय झालं, त्यांच्यासाठी आपणच केलं पाहिजे, या भावनेनं केलं. अशी किती किती भारतभर किती कार्य असतील, आपल्या माहितीतली असल्यामुळे 4-5 उदाहरणं म्हणून आपल्याला दिली. पटकन तुमच्या पण आणि माझ्या पण सगळ्यांच्या मनात बाबा त्यांचं नाव येईलच, त्यांनी पण खूप मोठं काम केलेलं आहे. परंतु थोडं वेगळे पण कसं असतं, त्या आधीचे मी जे सगळे उल्लेख केले ना, त्या सगळ्याला सरकारी मदत मिळत नाही, अशी सगळी कामं होती. आमच्या प्रकल्पाला सरकारी ग्रँट मिळत होते, त्यामुळे शेवटी पैसा ही गोष्ट असतेच ना, पैशाच्या अभावी तर काही करता येत नाही. तर अशा पद्धतीनं निस्पृहपणे जी मंडळी काम करतात, त्याचाच विचार ह्या महंताच्या संदर्भामध्ये आपल्याला करायला समर्थ सांगतात. दुसरं असं की जसं समर्थाने भारतभर प्रवास करून एकंदर त्यावेळची परिस्थिती सगळी पाहिली होती, देशकाला परिस्थिती काय ते लक्षात घेतलं होतं. त्यावेळेला असं होतं की कुणाचा कुणावर विश्वास नव्हता, सारखी घाबरलेलीच लोक असायची. कोणी काही सांगायला गेलं तरी हा खरं सांगतोय की नाही असं वाटत असेल, आणि असं भरवसा वाटायचा, आणि स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशा लोकांना त्यांची भीती घालवायची, त्यांना पुन्हा संघटित करायचं, त्यांना त्यांच्या प्रगतीच्या मार्गाच्या गोष्टी सांगायच्या खूप मोठं कठीण असतं, आणि ते सगळं ह्या महंतांनी करणं. त्यामुळे एका बाजूला तो आध्यात्मिक नेता पण असला पाहिजे, एका बाजूला तो निस्पृह पण असला पाहिजे, त्याला देशाची, समाजाची जाणही असली पाहिजे. अशा महंताचा सगळ्या गोष्टी त्याला असल्या पाहिजे असं दिसतंय. दुसरं, हे सगळं करताना स्वतःची पण अंतरस्थिती सांभाळायची आहे. समाजासाठी, देशासाठी काम करायचंच आहे, आपल्याला अहंकार होऊ द्यायचा नाही आहे, आपलीही अंतरस्थिती सांभाळायची आहे, अविश्रांत परिश्रम करायचे. सगळ्या गोष्टी खरोखरच त्या महंताचं म्हणजे तारेवरची कसरत जशी म्हणतो ना तसं आहे. आणि म्हणून समर्थांचा हा महंत शब्दाला फार गोड आहे. सगळ्या गुणांनी युक्त असणारा हा महंत आहे. हा लोकसंग्रह करतो आहे, प्रचारक आहे, स्वतः गुणसंपन्न आहे, त्याचे सगळेच व्यवहार कसे अगदी चोख, स्वच्छ आहेत, आदर्श वाटेल अशी प्रत्येक गोष्ट आहे. जसं समर्थांनी रामाकडे मागणं मागितलं ना, ते जे काही मागणं मागितलं आहे ते सगळे गुण ह्याच्याजवळ, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त काळामध्ये दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या रामाकडे समर्थांनी मागितल्या ना, त्या सगळ्या या महंताकडे आहेत. प्रसंगावधानी आहे, अत्यंत हजरजबाबी आहे, नीटनेटका व्यवस्थित आहे, स्वतः शिस्त पाळतो आहे, खूप पाठांतर आहे, अगदी म्हणजे समाधीपणा त्याच्याजवळ आहे, आपला मुद्दा पटवून देण्याची त्याचं हे आहे, धैर्य त्याच्याजवळ, सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ आहेत. हेच सगळं रामरायाजवळ समर्थांनी मागितलं. मी जेव्हा असं सगळं असलं तर आपल्याला असं वाटतं की देव आपल्याला प्रसन्न झाला, आणि काय समजा माग म्हणाला तर काय होईल, आपण असं सगळं मागणं मागू का, जसं समर्थांनी मागितलं हे दे हे दे, छान छान गोष्टी मागितल्यात. मग ते जर आपल्याला आठवलं तर का आपला मिडास होईल. मिडास राजाने काय मागितलं, आपल्याला लहानपणी धडा होता शाळेमध्ये, मी हात लावीन तर ते सोनं झालं पाहिजे, आणि किती गडबड झाली, हे असं होतं. त्यामुळे महंत कसा असला पाहिजे, तर महंतांनी सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. हे सगळे जे गुण महंतांनी स्वतःजवळ हवेत असं म्हटलं आहे, ते सगळे इतरांना उपयोगी व्हावे म्हणून आणलेले आहेत. सगळ्यांच्या अडचणीतून याला मार्ग काढता आला पाहिजे.
महंताला अडचणीतून मार्ग काढता आला पाहिजे. आणि पुन्हा अडचणीतून मार्ग काढताना ओवी आहे, साकडीमध्ये वरतो जाणे. साकडी म्हणजे संकट. संकटकाळी आपल्याला बरोबर लक्षात आलं पाहिजे की काय नेमकं केलं पाहिजे, आणि असं सगळं करून त्याच्यातून त्या गुंतून बाहेर पडायचं आणि पुन्हा अलिप्त पडायचं, तिथे गुंतायचं पण नाही. असं सहजपणे जमलं पाहिजे. कौशल्याने हे सगळं घडवता आलं पाहिजे, असा या महंताचा विचार समर्थाने केला. आपण वारंवार म्हटलं की त्याला कशाचाही निस्पृह शब्द वापरला, कशाचाही त्याला हव्यास असता कामाने असं वाटलं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं काम ना बिनभोभाट झालं पाहिजे. आपण उगा चर्चा करू नका, बिनबोभाट काम करून टाका. तसं या महंताचं आहे. महंत जे काम करतोय ते अगदी न बोलता बिनबोभाट होतं. आता या प्रचारकांना कुठले पुरस्कार मिळतात का हो? काही नाही मिळत त्यांना. कोणी 2 शब्द स्तुतीचे पण बोलत नाही, आभार मानण्याची पद्धत पण नसते. त्यामुळे काहीच आहे, ती अपेक्षा पण ठेवायची आहे, तसं घडत पण नाही. त्या महंताचे, प्रचारकाचे, त्याच्या कार्याचं महत्त्व लोकांना समजत असेल, परंतु त्याचे आभार मानावे, त्याचं कौतुक करावं काही नाही. त्याच्या म्हणजे त्याच्या स्वभावाचा जर अनुभव आला आणि लोकांनी त्याला समजलं की त्या महंताचे संबंध त्यांच्याशी वाढतात. स्वाभाविक आहे की असा माणूस सगळ्यांना लोकप्रिय होतो. त्यामुळे अशी मंडळी त्याच्या सहवासात येतात, स्वतःचं कल्याण करून घेतात, सगळी चांगली गोष्ट होते. परंतु त्याची अशी अपेक्षा नसते आणि लोकांना पण माहीत असतं. जणू काही असं असतं ना की हे त्याचंच काम आहे. अतिशय निस्पृह, निस्वार्थ, सगळ्यांना सामावून घेणारा असा महंत आहे. प्रत्येकाच्या वकुवाप्रमाणे, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे त्याला कार्यरत ठेवणारा, त्याला आपलंसं करणारा, सगळ्यांना कामाला लावणारा असा हा सगळा महंत असतो. अब्राहिम लिंकनचं उदाहरण नेहमी घेतो. खरं सुताराचा मुलगा, परंतु अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. ज्ञानाच्या, बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या म्हणजे शक्तीच्या जोरावर. आपल्याकडे नाही का आपण लगेच चायवाल्याचे पंतप्रधान झाले की. त्यामुळे कर्तृत्वाने, शक्ती, युक्ती, बुद्धीनं, ज्ञानानं माणूस प्रयत्नाने काहीही करू शकतो. अशी उदाहरणं आपल्याकडे काही कमी नाही आहेत. शक्तीचा विचार आल्यावर समर्थांचं त्याच्यावर जरा जास्त. महंत झाला तरी त्यांनी शक्तिवान असलं पाहिजे बरं का. उद्धवाचीच गोष्ट सांगितली जाते. उद्धवा समर्थांचा पहिला शिष्य आणि बिचारा माहुलीला कृष्णेच्या काठी स्नान संध्या नियमितपणानं करायचं तसं चाललेलं होतं. पण त्यावेळच्या सगळ्या मुसलमान राज्यकर्त्यांच्यामुळे एक दिवस असं झालं, ह्या स्नान संध्या करायला बसलेल्या उद्धवाला तिथल्या मोगल ठाणेदारांनी पकडून नेलं आणि तुरुंगात टाकलं. खरं म्हणजे आता उद्धवाचा काही दोष नाही, काही त्यांनी केलेलं नाही. स्नानसंध्या शांतपणानं कृष्णाकाठी बसून तो करतो आहे. परंतु मुसलमान ठाणेदारांना कोण काय करताय ह्याचा काहीच संबंध नाही. हिंदूंना त्रास देणं हेच काम होतं आणि त्यामुळे त्यांनी त्याला तुरुंगात नेलं. त्याची इतकी समर्थांवर निष्ठा होती की समर्थ काय करतील जे हवं ते, आणि शांतपणानं समर्थांची तो प्रार्थना करत होता. खरं तर असं आहे की लहान होता, तहान भूक लागणं स्वाभाविक होतं. तुरुंगामध्ये सुद्धा भुकेनं व्याकुळ झाला होता. समर्थांची आठवण काढत होता, मनातल्या मनात प्रार्थना करत होता. कुठून तरी असेल पण सर्वांना समर्थाला समजलं होतं. समर्थाने काय केलं असेल, 25 सगळी बलवान शिष्य मंडळी गोळा केली, हातात दंडुका घेतला आणि त्या ठाणेदाराकडे गेले. ठाणेदार खरं म्हणजे घाबरला आणि ठाणेदारांनी लगेचच उद्धवाची सुटका करून घेतली. बाहेर आल्यावर समर्थांनी सांगितलं, जप तप ध्यान सगळं महत्त्वाचं आहे, नाही अशातला भाग नाही, पण तितकंच व्यायामाला पण महत्त्व आहे. आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहतोय म्हणजे काय, शरीर बळकट असलं पाहिजे म्हणजे मग आपल्याकडे कोणी बघणार नाही. तर नुसती स्नानसंध्या करून चालणार नाही, त्याच्याबरोबर शरीर पण बलवान केलं पाहिजे. हे उद्धवाला त्यांनी पटवून दिलं. आज आपल्याला त्याची गरज आहे. खरोखरच आपल्यापुरतं नाही, आपण ज्या योग साधना करतो, योग शिक्षक पण तुम्ही सगळीजणं माझ्यासमोर आहात, तर आपण आपलं शरीर चांगलं राहावं, आपल्याला अखेरपर्यंत काही होऊ नये म्हणून योग साधना करतोय ती करावीच. आज आपल्याला त्याच्या पुढे आणखीन 2 पावलं जायचं आहे. ती आपलं स्वतःचं रक्षण करूच, पण आपल्या भोवतालच्या पण इतरांचं रक्षण करू, अशी ताकद शब्दांमध्ये, नजरेमध्ये, शरीरामध्ये सगळीकडे आपल्याला असणं आज आवश्यक झालेलं आहे. बुद्धी हवीच, ज्ञान हवंच, पण त्याच्याबरोबर शक्ती पण आपल्याजवळ हवी. हा विचार आज
समर्थांच्या महंताला सांगितलाच होता समर्थांनी, आज त्याच्यात आपल्याला आणखीन थोडी भर घातली गेली पाहिजे. कालच मी काल का आजच आहे की संघाच्या किंवा समितीच्या शाखांवर मुलांना का पाठवायचं, तर त्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचं शारीरिक आणि मानसिक असं एक शक्ती प्राप्त होण्याचं केंद्र असं ती शाखा आहे, तर तिथे मुलांना पाठवावं असं आपण वाचलं. उत्तम गुण अभ्यासिता येते, समर्थांची ओवी आहे की अभ्यासिता येते म्हणजे की अभ्यास केल्यानं, प्रयत्न केल्यानं उत्तम गुण आपल्याला घेता येतात. असं काही नाही आहे की हे मला जमणारच नाही, असं कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला म्हणायचं काही कारण नाही आहे. फक्त होतं काय, ती वेळ यावी लागते, त्याच्यासाठी ते मिळवण्यासाठी काही परिश्रम करावे लागतात. जसं उदाहरण देतात ना की चंदन आहे, नुसतं खोड ठेवलं तर नाही करणार, ते उगाळलं की त्याचा सुगंध आपल्याला येईल. शेड नुसतं आहे तर त्याचा वास येईल, पण त्याचं जर शेणखत तयार झालं तर त्या झाडाला उपयोग होईल. ती जी काही गोष्ट आहे तशी आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्या समाजामध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यास केला तर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि उपयोग होईल आपल्याला त्याचा, असं ते सांगतात. नेहमी आपल्याला एक महाभारतातलं उदाहरण दिलं जातं, त्याची आठवण होते की आपलं काय होतं, आपला दृष्टिकोन चांगला असला पाहिजे तर आपल्याला हे मिळतं. उदाहरण दिलं जातं ना की भगवंतानी श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं की मला यज्ञामध्ये सत्कार करायचा आहे, तर सत्कार योग्य अशी सज्जन व्यक्ती मला शोधून आण. श्रीकृष्णाने दुर्योधनाला सांगितलं की यज्ञामध्ये सत्कार करण्यासाठी एक सज्जन व्यक्ती धुंडून आण. आणि युधिष्ठिराला भगवंताने सांगितलं की मला यज्ञामध्ये बळी द्यायचा आहे, नरबळी द्यायचा आहे, तर एखाद्या दुष्ट माणसाला शोधून आण. आता दुर्योधनाला सज्जन हवाय, सापडता सापडे ना, आणि युधिष्ठिराला दुर्जन हवाय, त्यालाही सापडता सापडे ना. कारण त्यांचा जो मूळ दृष्टिकोन आहे तो कसा आहे की युधिष्ठिराला सगळे सज्जनच दिसत आहेत, त्याला दुर्जन कुठून मिळणार. त्यामुळे युधिष्ठिराला काही दुर्जन मिळाला नाही. असो, मुद्दा आपल्याला कळेल की आपण कशा पद्धतीनं विचार करतोय तसं आपलं घडेल आणि अभ्यास करून आपल्याला पाहिजे त्या गोष्टी नक्की मिळवता येतील. आणखीन एक महंताचं लक्षण समर्थाने सांगितलं, बोलणे सुंदर चालणे सुंदर. बोलणं चांगलं पाहिजे, चालणं चांगलं पाहिजे. मग अशी मी ग्रंथलेखनाबद्दल बोलले, पण लेखनाचा जे रोजच्या रोज काहीतरी लेखन करावं याचा परिणाम किती चांगला होतो याची अनेक उदाहरणं आता विज्ञानाने पण आपल्याला सिद्ध करून दाखवलेले. पेन ब्रेकर नावाचा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता आणि त्यांनी असा प्रयोग केला की जी अशी चंचल मुलं असतात, अस्थिर मुलं असतात की 10 मिनटंसुद्धा एखादी गोष्ट ती एका जागी बसून करत नाहीत, अशा 400 मुलांवर त्यांनी प्रयोग केला. आणि प्रयोग काय केला तर सतत 6 महिने त्यांनी एक कादंबरी त्या मुलांना लिहायला लावली. रोज थोडं थोडं त्याला लिहायला लावले. आणि मग 6 महिन्यानंतर ती असं लक्षात आलं की ही मुलं थोडीशी, म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित ती 10 मिनटं पण लिहित बसली नसतील, 2-5 मिनिटांनी उठतील, काही ना काहीतरी चोळबुळ करतील, परत त्यांना बसवायला लागेल. पण नंतर असं लक्षात आलं की ते छानपैकी अर्धा तास एका जागी बसून लिहू शकतायत. आणि मग त्यांची पुन्हा तपासणी पण करण्यात आली, तेव्हा लक्षात आलं की त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आहे. मुद्दा काय तर अशा प्रकारे काही प्रयोगांती म्हणजे महंतांनी कुठल्या लोकांना आपलं सगळं कुठली त्रुटी उणीव असेल तरी भरून काढण्यासाठी काय केलं पाहिजे हा एक मुद्दा आहेच, पण आपल्या स्वतःमध्ये सुद्धा या अशा पद्धतीनं बोलणे सुंदर चालणे सुंदर, प्रत्येकच गोष्ट त्याची सुंदर असायला पाहिजे हे केलं पाहिजे. ती सामाजिक काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, सगळ्याचा विचार समर्थांनी या महंत लक्षामध्ये केला आहे. मी मगाशी म्हटलं की सगळ्या शिष्यांना निरनिराळ्या प्रकारचे ग्रंथ लिहून काढायला समर्थाने सांगितलं होतं. वेण्णा स्वामींची चरित्र आपल्याला उपलब्ध आहेत. तर वेण्णा स्वामींनी 200 ग्रंथ लिहिले होते. 200 ग्रंथ. मी विचार करत होते की 200 ग्रंथ आपले वाचून पण नाही होणार, पण त्यांनी 200 ग्रंथ लिहून गिरीधर स्वामी म्हणून समर्थांचे शिष्य होता, त्यांनी 400 ग्रंथ लिहिले होते. केशवस्वामी म्हणून समर्थांचे शिष्य होते, त्यांनी 18 वेळा दासबोध लिहिला होता. असं निरनिराळ्या समर्थ शिष्यांचं आपल्याला मिळतं. समर्थांनी स्वतःसुद्धा खूप लहान वयामध्ये रामायण लिहून काढल्याचा उल्लेख मिळतोय. म्हणजे समर्थांनी ना अशी मठांमध्ये ग्रंथालय निर्माण करायला सांगितलं होते की तो मठ म्हणजे काय तर एखादं आजच्या काळामध्ये विद्यापीठ म्हणावं असं ते तयार झालं पाहिजे. चांगलं एखादं कार्यालय असावं, लायब्ररी असावी, असं त्या शिष्यांनी तो मठ करावा
असं समर्थ सांगत असत. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं की एवढे कीर्तनकार, एवढे महंत, एवढे मठपती आणि एवढे मठ समर्थांनी निर्माण केले, ही काही साधी गोष्ट नाही आहे. जसं लेखनाबद्दल, वाचनाबद्दल महंताच्या सांगितलं गेलं तसं त्याचं हस्ताक्षर पण सुंदर असावं असं त्यांनी सांगितलं आहे. की शुद्ध नेटकं लिहावं, चटकन आपलं लक्ष जाईल आणि बघितल्या बघितल्या आपल्याला आवडेल अशा पद्धतीचं असावं. दुसरं, अभ्यास किती करावा किंवा कशा पद्धतीने करावा. मग अशी एकांताचा विषय आपण बघितला, एकांतात राहावं. बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण नेहमी दिलं जातं. एक दिवस असं झालं की दुपारी 2 वाजता ते वाचायला बसले. त्यांची ठरलेली खुर्ची आणि त्या खोलीमध्ये ते वाचत होते. त्यांच्याकडे कामाला मुलगा यायचा, त्यांना जेवू खाऊ घालायला, काही चहा द्यायला. तो सकाळी 9 वाजता कामावर यायचा आणि संध्याकाळी 5 वाजता परत जायचा. आणि सकाळी आला की तो त्यांना रिपोर्टिंग करायचा आणि 5 वाजता जाताना पण सांगून जायचा की मी आता निघतोय म्हणून. तसं झालं की संध्याकाळी 5 वाजता तो सांगायला आला. त्याने आपल्या खुलेने हात दुसरा केला की ठीक आहे, माझं काही आता काम नाही, तू गेलास तरी चालेल. तो सकाळी 9 वाजता परत आला. परत आल्यावर परत रिपोर्टिंगसाठी तो आला. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याच्याकडे असं बघितलं आणि ते म्हणाले, अरे मी तुला सांगितलं ना जा म्हणून. तो चक्रावला. तर आता आलाय म्हणजे त्यांना किती वाजले त्याचं भान नव्हतं. किंबहुना संध्याकाळी 5 वाजता तो जातो असं सांगायला आला. तिथपासून सकाळी 9 पर्यंत म्हणजे अगदी 12च्या 16 तास त्या जागेवर हलले सुद्धा नव्हते. इतके तास अशा पद्धतीनं एका जागी बसून अभ्यास करणं ही काही साधी गोष्ट नाही. सतत 12च्या 16 तास या माणसांनी वाचनामध्ये घालवले. उगाच काही आपण म्हणू शकत नाही त्यांना घटनेचे शिल्पकार. घटनेचे शिल्पकार म्हणजे इतका अभ्यास त्यांनी केला. असं महंतांनी असलं पाहिजे. महंताकडे ह्या सगळ्या अशा गोष्टी असायला हव्या. सर्व प्रकारचे, आता ही उदाहरणं जरी आपण टोकाटोकाची देत असलो तरी ह्या सगळ्याचा विचार महंतांनी केला पाहिजे की असं आपल्याला स्थिरपणानं एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर असं गाडून घेता येईल का असा विचार केला पाहिजे. दासबोधाचं जसं आपण म्हणतो की बेलसरांनी एक अर्थाचं पुस्तक आहे दासबोधाचं, तसं पांगारकरांचं आहे. लक्ष्मणराव पांगारकर यांनी पण दासबोध सगळ्या त्याचा अर्थ लिहिलेला आहे. ह्या ज्या पांगारकरांबद्दल एक कथा सांगतात. त्यांनी ना मोरोपंतांचं चरित्र लिहिलेलं आहे. आता जेव्हा त्यांनी मोरोपंतांचं चरित्र लिहिलं तर तेव्हा ते मोरोपंतांबद्दलच्या सगळ्या कागदपत्रांचं शोध घेत होते, लोकांकडे मिळवत होते. एखादं चरित्र लिहायचं तर त्या चरित्राबद्दलच्या सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागतात. तर मोरोपंतांचे जे वंश आहे, मोरोपंतांचं आडनाव पराडकर. तर या पराडकर म्हणून जिथे जिथे मंडळी आहेत त्या सगळ्यांना पांगारकर भेटले. आणि मग त्यांना असं कोणतरी कळलं की बारामतीला जे पराडकर म्हणून राहतात त्यांच्याकडे केकावलीचं बाडच आहे, मोरोपंतांच्या सगळ्या काव्याचं बाड आहे. हे जेव्हा पांगारकरांना कळलं तेव्हा पांगारकर बारामतीला गेले आणि त्यांच्या दारात उभे राहिले आणि जणू काही भिक्षा मागायला आलो आहे असं ओंबवती भिक्षांतही म्हटलं. पराडकर वहिनी भिक्षेकारी कोणीतरी दारात आला आहे म्हणून बाहेर आल्या आणि त्यांनी सांगितलं की मला ही भिक्षा नको आहे, मला तुमच्याकडे असणारं मोरोपंतांच्या आर्यांचं बाड हवं आहे. तेव्हा मग त्या घरात गेल्या. आपल्या पतींना त्यांनी सांगितलं. पराडकरांनी पांगारकरांना घरात बोलावलं आणि या माणसांनी मोरोपंतांविषयी किती माहिती मिळवली आहे ही जणू काही परीक्षा पराडकरांनी घेतली. आणि जवळजवळ पांगारकरांनी 24 त्या 1.5 तास त्यांनी भराभरा अनेक मोरोपंतांच्या आर्या पराडकरांना म्हणून दाखवल्या की ज्या पराडकरांना सुद्धा माहिती नव्हत्या. आज सकाळीच मी सुसंगतीचं घडो सृजन वाक्य का नाही पडो आलं होतं आणि म्हटलं अरे पहिले 2 श्लोकच आपल्याला पाठ आहेत, पुढले 2 श्लोक आपल्याला पाठ नाहीत. मग असं लक्षात आलं की अरे हो, जे घरात म्हटलं जायचं ना तेवढेच झाले, आता पुढले आपल्याला रोज म्हटले पाहिजेत म्हणजे पाठ होतील. तर असं पांगारकरांनी ते आर्याच्या आर्या त्यांच्या पाठ केल्या होत्या आणि पराडकरांना समोर म्हणून दाखवल्या होत्या. पराडकर एवढे खुश झाले. पराडकरांनी पांगारकरांचे पाय धरले आणि म्हणाले आम्ही जरी किती त्यांच्या परंपरेतले त्यांच्या वंशातले असलो तरी खरे तुम्हीच त्यांचे आहात. आणि सगळं आपल्या जवळ असणारं मोरोपंतांचं जे बाड होतं ते सगळं त्यांनी पांगारकरांना लावून टाकलं. म्हणजे कधी कधी असं वाटतं की एखाद्याचा ध्यास अभ्यास
कधी होतो, तसं ध्यास घेतला तर त्याचा अभ्यास होतो. अशी उदाहरणं आपल्याला भोवताली खूप. महंत कसा असावा ह्याच्यासाठी ही सगळी आपली उदाहरणं आपल्याला घ्यायची, तर आपल्याला महंताची लक्षणं कळतील. नाही तर नुसती 19 ओव्या वाचल्या की लक्षणं कळतील, पण ही लक्षणं कुठे कुठे आपल्याला दिसत आहेत ती सगळी महंतांजवळ असली पाहिजेत, म्हणून आपल्याला कळेल. जसं आपण म्हटलं की पाठांतर उत्तम आहे. आत्ता मग अशी उल्लेख केला शिवाजी भोसलेंचं किती पाठांतर, बाबासाहेब पुरंदरेंचं किती पाठांतर, तर असं. किंवा लवकुश किती लहान होते, पण रामायणातले सगळेच्या सगळे श्लोक पाठ, आणि अशी 2 लहान मुलं आणि घडाघडा श्लोक म्हणतायत असं आपण जे वर्णन ऐकतो, ते वर्णन ऐकलं की लक्षात येतं की पाठांतर ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे, ती असायला हवी. आता नवरात्र यायची वेळ झाली आहे. नवरात्रामध्ये सप्तशती पाठ असणार आहे. बाकी तर ठीक आहे, श्रीसूक्त पाठ आहे, निर्णय स्तोत्र पाठ आहे छोटं छोटं, तर ठीक आहे. सप्तशती पाठ आहे, अशी पण कितीतरी मंडळी आपल्याकडे आहेत. मग अशा गोष्टी दिसल्या की आपल्याला कळतं की ही महंताची लक्षणं आहेत. सगळं आपल्याला पाहिजे. लेखन चांगलं असलं पाहिजे, बोलणं चांगलं असलं पाहिजे, वाचन चांगलं असलं पाहिजे, पाठांतर चांगलं असलं पाहिजे. एवढं सगळं असून सुद्धा, इतके सगळे गुण असून सुद्धा आपलं वागणं नम्र असलं पाहिजे. नेहमी संत सूरदासांची कथा, आपल्याला धडा होता संस्कृतमध्ये, मी गोष्ट थोडक्यात सांगितली की सगळ्यांना आठवेल. त्याची कथा आपल्याला सांगतात की तो झाडाखाली बसला होता, अंध होता आणि झाडाखाली बसला होता. जंगल होतं, जंगलामधल्या झाडाखाली शांतपणानं रामनाम घेत बसलेले आहेत. आणि म्हणे शिकारीसाठी त्या दिवशी राजा आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन आला होता, आणि शिकार करताना राजाचं आणि यांची चुकामुक झाली. मग राजाला मंडळी शोधत होते. त्यातला शिपाई शोधत 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 आला. त्यांनी या आंधळ्यांना ह्यांना पाहिलं, साधूबुवाला पाहिलं, आणि शिपायांनी विचारलं, काय हो साधूबुवा, आमच्या राजानं पाहिलंत का? त्यांनी नाही सांगितलं, नाही रे बाबा, मला दिसत नाही, मी काही तुझ्या राजाला पाहिलं नाही. निघून गेला. मग थोड्या वेळाने आणखीन एक जण आला, म्हणजे शोधत शोधत शिपायला मिळाली. सगळेजण शोधायला बाहेर पडले होते. तर मुनिमजींनी पाहिलं, मुनिमजींनी पण विचारलं, त्यांनी पण तसंच उत्तर दिलं. मग प्रधान प्रत्यक्ष आला, त्यांनी पण उत्तर दिलं. आणि सगळ्यांची जी बोलण्याची भाषा होती ती जरा वेगळी वेगळी होती. कोणी साधूबुवा म्हटलं, कोणी साधुड्या म्हटलं, कोणी अरे दिसत नसलं म्हणून काय झालं, ऐकायला नाही का आलं, असं काहीतरी बोललं. पण नंतर जेव्हा प्रत्यक्ष राजा आला तेव्हा राजांनी त्यांना प्रणाम केला, आणि पाणी मिळेल का असं मोठ्या नम्रपणाने विचारलं. तेव्हा ह्यांनी अंध असणाऱ्या साधूबाबांनी लगेच ओळखलं की महाराज तुम्हाला शोधतात लोक, त्यामुळे तुम्ही कसं ओळखलं मी महाराज आहे, मी राजा आहे, कसं ओळखलं? तर त्याच्या भाषेने, वाणीने. अशी नम्रता महंताजवळ असायला हवी. आपल्या बोलण्याने आपलं मोठेपण कळलं पाहिजे. भाषा फार गोड वापरता आली पाहिजे महंताला. आणि अशा अनंत गुणांचं जे काही एकत्रीकरण आहे त्या महंताच्या चरित्रामध्ये असलं पाहिजे. समर्थांच्या ह्या सगळ्या दासबोधाचा किंवा समर्थांनी या सांगितलं सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास ज्यांनी ज्यांनी केला त्यांनी आपल्या जीवनामध्ये विशेष काहीतरी केलं असं आपल्याला दिसतं. आपण काही नावं नेहमी घेतो. मला आठवण होते की सावरकरांनी इटलीच्या स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला, आणि इटलीचा जोसेफ मॅझिनी, या जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिताना त्यांना इटलीचा रामदास असं म्हटलं. तर याचं कारण काय, तर समर्थांनी इथे जे काही केलं तसंच्या तसं त्यांनी पण तिथे कार्य केलं. आता हे मला सांगायचं नाही आहे जोसेफ मॅझिनी काय केलं हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं काय आहे तर सावरकरांना समर्थ चांगले माहिती होते, आणि म्हणून त्यांना समर्थांची आठवण झाली असं आपल्याला कळेल. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या विविध विषयावर विशेष कार्य करणारी जी मंडळी होती त्या सगळ्यांनी दासबोधाचा अभ्यास केला होता असं आपल्याला दिसेल. अगदी गोपाळकृष्ण गोखल्यांचा मगाशी उल्लेख झाला की खरोखरच त्यांना पण दासबोधाचीच आठवण झाली. यशवंतरावांनी कृष्णकाठ नावाचा आत्मचरित्र लिहिलेलं आहे. त्या कृष्णकाठ आत्मचरित्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की माझी आई मला दासबोधातलं एक पान वाचल्याशिवाय भाकरी देत नसे. ते वाचलं की आपल्याला अशिक्षित असणारी खरं म्हटलं तर यशवंतरावांची आई, परंतु आपला मुलगा शहाणा व्हावा, मोठा व्हावा, हुशार व्हावा, तर त्यांनी वाचन केलं पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आणि वाचन अभ्यास करायला आपल्या घरामध्ये जे पुस्तक आहे त्याचा उपयोग केला पाहिजे. असं जणू काही या अशिक्षित असणाऱ्या बाईला सुद्धा वाटलं. आणि खरोखरच जेव्हा यशवंतराव असा आपला अनुभव लिहितात तेव्हा लक्षात येतं की कसं त्या दासबोधातून किती किती मंडळींनी काय काय घेऊन ते मोठे झालेत असं आपल्याला कळेल.
अटल बिहारींचा उल्लेख आपल्याला माहिती आहे, डॉक्टर हेडगेवारांचा आपल्याला उल्लेख माहिती आहे, कॉम्प्युटर परम कॉम्प्युटर निर्माण करणारे श्रीकांत जिचकरांचं आपल्याला माहिती आहे. या सगळ्या मंडळींनी 100% दासबोधाचा, समर्थ चरित्राचा अभ्यास केला. हे सगळे एका अर्थाने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातले महंत आहेत असं आपल्याला लक्षात येईल. अशा सगळ्या लक्षणांचा विचार करायचा आणि हे सगळे एकत्रितरित्या आपल्याला कुठे आपल्या दृष्टीनं समर्थांच्या ठिकाणी हे सगळे एकत्र गुण आहेत, पण समर्थ आपल्याला या समासाच्या अखेरच्या ओळीमध्ये सांगतात की हे सगळे जे महंताचे गुण आहेत आपल्याला ते घ्यायचे आहेत, पण ते एकत्र कुठे मिळतील? तर आपलं जे दैवत आहे प्रभू रामचंद्र, या रामचंद्राजवळ हे सगळे सद्गुण आहेत. ते सगळे सद्गुण आपण आत्मसात करून महंत या पदवीला पोचायचं आहे. समाजातल्या लोकांना आपला आधार वाटेल असं आपण काहीतरी काम करायचं आहे. आणि समर्थांचा महंत असा तेजस्वी पुरुष असला पाहिजे. म्हणून आपल्या लक्षात येईल की चतुरस्त्र ज्याला म्हणतो ना, समर्थांच्या महंत हा चतुरस्त्र असला पाहिजे किंवा अष्टावधानी असला पाहिजे. तसा हा महंताची लक्षणं समर्थांनी याच्यात सांगितले. आपण मागच्या वेळेस राजकारण निरूपण पाहिलं. त्या राजकारण निरूपणामध्ये राजकारण करणाऱ्यांनी कसं असायला हवं याचा आपण विचार केला. आणि आता आपण याच्यात जरा जास्ती म्हणजे दिसायला समास लहान पण या महंताचा विचार केला. आता पुढल्या समासामध्ये ना एक वेगळा विषय आपण घेणार आहोत की एक रूपक घेणार आहेत. म्हणजे माऊलींची आठवण होईल असं आहे. आणि त्या रूपकाच्या सहाय्यानं आपल्या जीवनाचं हा प्रवाह कसा चालतो आणि त्या प्रवाहामध्ये चढ उतार असतात, स्वाभाविक आहे. त्या चढ उतारामधल्या उतारावर आपण कसं असलं पाहिजे, चढावावर आपण कसं असलं पाहिजे याचा विचार समर्थ आपल्याला करायला सांगणार आहेत. महंत असू दे नाही तर शिष्य असू दे, श्रीमंत असू दे नाही तर गरीब असू दे, कोणीही जरी असला तरी त्याला या सगळ्या प्रवाहामधूनच प्रवास करायचा असतो. त्यामुळे त्या प्रवाहामध्ये आपण कसं राहायचं याचा विचार पुढल्या समासात समर्थ करणार आहेत. तो आपण शुक्रवारी बघूया. आज इथेच थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या महाघडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हितरक्षणा विनदुजी कथा नावडो, तुझ्या समहिया मुची तनुही देशकाजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.